पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी भगवान श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव सोहळा, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या मंगलमय पर्वानिमित्त अखिल भारत पद्मशाली संगम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम आणि सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे यंदा रथोत्सव सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलंय. आणि यंदाच्या सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे प्रथमच सूर्योदय ढोल ताशा पथकाचं दमदार सादरीकरण, तसंच प्रथमच महिला लेझिम पथकाचं आकर्षक आणि दिमागदार सादरीकरण. परंपरा, संस्कृती, भक्ती आणि उत्साहाचा संगम अनुभवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी या भव्य रथोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. आयोजक अखिल भारत पद्मशाली संगम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम व सर्व पदाधिकारी. अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम. श्री मार्कंडेय महामुनींच्या जयघोषात रथोत्सव सोहळा करूया भव्य आणि अविस्मरणीय. जय श्री मार्कंडेय महामुनी. शहरातील खमितकर अपार्टमेंट समोरील वीज मंडळाच्या उच्चदाब विद्युत टॉवरवर एक मनोरुग्ण व्यक्ती चढल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. ही व्यक्ती टॉवरच्या उंच भागावर चढल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. व्यक्ती खाली उतरण्यास तयार नसल्यानं काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अखेर काही धाडसी नागरिकांनी टॉवरवर चढून संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवलं, त्यामुळं मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण होतं. उच्चदाब विद्युत वाहिन्यांच्या टॉवरवर व्यक्ती चढल्यानं विजेचा धक्का बसण्याचा तसंच जीवितहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झालेला होता. सुदैवानं नागरिकांच्या सतर्कतेमुळे संबंधित व्यक्तीला सुखरूप खाली आणण्यात आलं. दरम्यान अशा धोकादायक ठिकाणी व्यक्ती चढू नये यासाठी वीज वितरण कंपनीने आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होते.
चालेल म्हणल्यावर मी आमचा भाऊ असं पोरपोर आलो, मग बघितलं त्याने काय खाली येईना, लास्टला आम्हालाच वर जावं लागलं. कशा पद्धतीने तुम्ही जीवावर उदार होऊन तुम्ही त्याला पकडलं, कारण तो परत माणुसकीसाठी कोण तयारच होत नव्हतं. कोण तयारच नाही, कोण जायला तयार नाही. एवढे जण होते नुसतं बघायला बसले होते. कोण तर जायला पाहिजे ना, पडलं केल्यावर ते आम्हाला अजून त्यांच्यावर सेफ्टी पण काय नव्हतं, काय बोलत नव्हता. सेफ्टी काय नव्हतं म्हणून सांगायचं. काय नव्हतं आम्हाला सेफ्टीला सुद्धा काय आम्हाला नव्हतं. सुद्धा नव्हतं. ये भैया ये, नाव सांग, ये पुढे. आम्हाला जावं लागलं. किती वेळापासून थांबलो? आम्ही तास दीड तास झालं थांबलो आणि आम्हाला सेफ्टीला काय नाही अजून. माणूस कुठले काही समजलं काय नाही, काय नाही आम्ही बोललो ना. आम्ही मदत केलेलं आहे सगळ्यांनी. काय बोलला नाही तो, घाबरून गेलता. चला चला ठीक आहे.